श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष 2026 अगदी आता आपल्या दाराशी येऊन उभं आहे. 2026 म्हणजे फक्त कॅलेंडरमधला एक आकडा नाहीये, तर ही एक व्हायब्रेशन आहे, एक एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी, हे व्हायब्रेशन संपूर्ण जगभराला, अर्थव्यवस्थेला, आपल्या नात्यांना आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आता 2026 याचं जर आपण ॲडिशन केली ना, तर टोटल 1 येते. एक म्हणजे ग्लोबल इयर 1 असंही म्हटलं जातं. आणि याचाच अर्थ असा आहे की ग्लोबल इयरची एक सायकल कंप्लीट होतीये आणि आता 2026 पासून नवीन सायकल सुरुवात होणार आहे. तर या नवीन सायकलचा संपूर्ण जगभरात काय काय इफेक्ट होणार आहे, संपूर्ण जगभरात काय काय घडामोडी घडू शकतील, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी समीर जोशी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि रहस्यमध्ये. एक नंबर म्हणजे नवीन सुरुवात, रिबर्थ. एक नंबर म्हणजे धाडस. एक नंबर म्हणजे लीडरशिप. आणि याचा रूलर असतो सन म्हणजे सूर्य. त्यामुळे या एक नंबरमध्ये सूर्याची आग सुद्धा आहे. 2026 मध्ये पृथ्वी तलावर सन मार्स फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्हेट होतीये. मग याचे जगभरात आपल्याला काय काय परिणाम बघायला मिळतील, काय काय इम्पॅक्ट बघायला मिळतील, तर सर्वात मोठा इम्पॅक्ट म्हणजे जगभरात नवीन नेतृत्व उभं राहील. जुन्या पद्धती आणि भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या काही व्यक्ती उदयास येतील. त्यामुळे जगातील काही मोठमोठ्या देशांमध्ये लीडरशिप चेंज झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल. किंवा काही देशांमध्ये लोकांच्या प्रेशरमुळे, लोकांच्या आवाजामुळे आत्ताच्या करंट लीडर्सना त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. याचा जगभरात दिसणारा दुसरा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणजे काही देशांमधील आपसी तणाव वाढणार आहे. एस्पेशली सीमारेषांजवळ, ज्याला आपण LOC म्हणतो, किंवा काही समुद्री क्षेत्रांमध्ये. आणि तंत्रज्ञानाची सत्ता यावरून काही देशांमध्ये आपसात तणाव निर्माण होईल. जगभरातील फायनान्शियल सिस्टम खूप मोठ्या प्रमाणावर रिसेट होणार आहे. आता नंबर 1 जो असतो ना, तो काही नवीन मार्ग तयार करतो. मग याच्यामुळे होणार आहे काय की जुन्या ज्या आर्थिक पद्धती आहेत, ज्या ऑर्थोडॉक्स पद्धती आहेत, त्या सर्व मोडकळीस येणार आहेत आणि काही नवीन पद्धती उदयास येतील. तर ह्याचे काय काय इम्पॅक्ट होतील ते बघूयात. तर सगळ्यात पहिला पॉसिबल इम्पॅक्ट हा आहे की काही देशांची जी करन्सी आहे ना, ती अजून कमजोर होत जाईल. एक नवीन करन्सी, ज्याला आता आपण सध्या क्रिप्टो करन्सी म्हणून ओळखतो, ज्याला डिजिटल करन्सी असंही म्हणतात, तर त्याच्यामध्ये भयंकर तेजी येणार आहे. नवीन स्टार्टअप्स, नवीन बिझनेस यांच्यासाठी हा अत्यंत गोल्डन पिरियड आहे. ॲग्रिकल्चर, टेक्निकल आणि AIच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल. इथे रिअल इस्टेटमध्ये मात्र अनस्टॅबिलिटी येणार आहे. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सर्वात मोठा इम्पॅक्ट किंवा सगळ्यात मोठा चेंज आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे AI विल बिकम द न्यू सन असंही म्हटलं गेलंय. मग त्याचे काय काय इम्पॅक्ट बघायला मिळतील, काय काय पॉसिबल आहे, तर AI गव्हर्नन्स लागू होईल. ह्युमन आणि AI अशा टीम्स मुख्य प्रवाहात कार्यरत होतील. हेल्थ डायग्नोस्टिक्समध्ये AI मार्फत सगळं काही ऑटोमेटेड केलं जाईल. युद्धात आणि संरक्षण दलांमध्ये AIचा वापर वाढलेला आपल्याला दिसून येईल. तर हे झालं जगभरातल्या लीडरशिपबद्दल, जगभरातल्या टेक्नॉलॉजीबद्दल. तर या सन मार्स फ्रिक्वेन्सीचा क्लायमेटवर काही चेंज होणार आहे का, काही इम्पॅक्ट होणार आहे का, तर येस, जरूर होणार आहे. तर काय होणार आहे, तर एक नंबरचा जो रूलर आहे ना, तो सूर्य आहे. हे आपण बघितलं, सूर्यामध्ये एक आग आहे. तर संपूर्ण जगाला उष्णतेचा तडाखा बसणार आहे. जगभरामध्ये हीट वेव्ज वाढतील. काही मोठ्या मोठ्या जंगलांमध्ये आगी लागण्याचं प्रमाण वाढत जाईल. पाण्याची टंचाई निर्माण होईल. काही ठिकाणी सोलार स्टॉर्म्स किंवा सौर वादळांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. नॉर्थ पोल जवळील आईस वेगाने वितळल्यामुळे तिथल्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होणार. जगभरातील हेल्थवर काय काय परिणाम होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये 2 टोकं बघायला मिळतात. एक तर नवीन आजारांचा उद्रेक होईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपचार पद्धतींमध्ये ऑटोमेटेड सिस्टीम्सचा वापर केला जाईल. परत AI. तर ही जी एक्सेसिव्ह हीट होणार आहे, ज्या हीट वेव्ज येतील, त्याच्यामुळे आपलं हृदय, डोळे, मेंदू आणि हीट रिलेटेड डिसऑर्डर्स यांचं प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला दिसेल. या सगळ्या जगभरातील घडामोडींबरोबरच
आश्चर्यकारकरित्या एक अतिशय पॉझिटिव्ह चेंज आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे आध्यात्मिक जागृती, स्पिरिच्युअल अवेकनिंग. मग ध्यान, मेडिटेशन, प्राणायाम, एनर्जी हिलिंग या सर्व गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार केला जाईल आणि लोक सुद्धा त्या सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतील. एकंदर ही सगळी माहिती समराईज करायची झाली तर हे वर्ष लीडरशिप चेंजेसमुळे जगाला हादरवून टाकणार आहे, परंतु त्याचबरोबर स्पिरिच्युअल अवेकनिंगचंही आहे. नवीन नेते दिसून येतील, नवे विचार उगवतील आणि मानवतेची एक नवीन सायकल सुरू होईल, एक नवीन अध्याय सुरू होईल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.